मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मी या चॅनलवर वेगवेगळे टॉपिक घेऊन आपल्या शेतकरी बांधवांना किंवा शेळी पालकांना किंवा जे या व्यवसायामध्ये आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि वेगवेगळे विषय घेऊन या चॅनलवर येत असतो, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना किंवा युवा वर्गांना किंवा जे शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी येत आहे. तर ऑन द वे होतो तर मला एक सर गवत कापताना दिसले. सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा सर. दादा सोन्नास वाटीघाटी. सर ठीक आहे. आणि आपलं राहणार सर? कुरुंदवाड. सर आपलं जे चारा व्यवस्थापन आहे, आता हा जो चारा आहे ह्या चाऱ्याचा टाईप कोणता आहे सर? गाजर गवत आहे. गाजर गवत. गाजर गवत. बरं, म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल थोडंफार? ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे जनावरांनी खायला चांगलं. बरं. आणि फास्ट येतं. बरं. ह्याची लागवड करताना सर कांडी लागवड करायची की रोप घ्यायचं की बियाणं, कशा पद्धतीनं लागवड करायची? कांडी लागवड करायची. कांडी लागवड. बरं. आता हे तुम्ही जे क्षेत्रफळ आहे तुमचं किती क्षेत्रफळामध्ये घेतलं होतं आपण हे गवत? हे गवत आमचं एक 20 गुंठ आहे. बरं. पुढे आहे का? बरं बरं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे. आणि सर पाणी कसं देतं की नॅचरली पावसाच्या ह्याच्यावर आलेलं आहे? पावसाच्या नाही, आपण नदीचं पाणी पाजवतो. नदीचं पाणी आलेलं आहे. पावसाळ्यात तेवढं म्हणजे आम्ही जेमतेम पाजवतो. नदीत पाणी आलं की नाही बुडून राहत नाही. बरं. आता सर व्यवस्थापनाबद्दल बघितलं तर ह्याला काही असं पर्टिक्युलर खत द्यावं लागतं का? हा, जरा मटेरियल खत युरिया द्यावं लागतं. युरिया टाकलं की थोडंफार द्यावं लागतं. बरं. आणि पाण्याचं जे नियोजन आहे ते किती दिवसांनी असं देणं गरजेचं आहे? 15 दिवसातून एकदा. ठीक आहे. आणि शेळ्या मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे गवतात सर कुठलं म्हटलं? गाजर गवत, हत्ती गवत. हां, अशा टाईपचं आहे. आणि इकडे कांडी गवत पण आहे. ऑलरेडी माझा कांडी गवताचा एक व्हिडिओ आहे, तोही तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा, त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल. तर सर आपल्याला शेळी पालन, आपण हे चॅनल शेळीच्या विषयी आपण करतोय. तर माझा या चॅनलमार्फत हाच आहे की जास्तीत जास्त शेळी पालक या व्यवसायामध्ये उतरावे. आणि सर कसं आहे की मासाला खूप डिमांड आहे, तुम्हाला माहिती आहे. मासाला डिमांड आहे आणि सप्लाय कमी आहे. म्हणजे व्यवसायामध्ये लोक कमी आहेत, डिमांड भरपूर आहे आणि पुरवठा कमी आहे. तर माझा या चॅनलमार्फत उद्देश आहे की जास्तीत जास्त लोक या व्यवसायामध्ये उतरावेत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं माहिती घ्यावी. चारा व्यवस्थापन असू देल, त्यांचं मेडिसिन असू देल, त्यांची जनावरं म्हणजे शेळ्या कोणत्या असू देल, किंवा बोकड कुठले असू देल, किंवा त्यांचं टाईप कुठलं असू देल, त्यांना खाद्य कुठलं दिलं पाहिजे, त्यांना पशुखाद्य कुठलं दिलं पाहिजे, त्यांची प्रजनन क्रिया कशी घडली पाहिजे, सर्व माहिती मी या व्हिडिओमार्फत देत असतो. तर तुम्हाला आता हे मला असं म्हणायचं आहे की जर आपण शेळी पालनाविषयी सर माझ्या चॅनलवर ऑलरेडी सगळे चॅनल व्हिडिओ आहेत. तुम्ही ह्या व्हिडिओवर तुम्हाला मी डिटेल देतो. तुम्ही सर्व व्हिडिओ एक बाय एक पहा. तर तुम्ही 15 दिवसात तुम्ही शेळी पालन चालू कराल चांगल्या पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने. आणि 3 वर्षात साधारणतः 3 वर्ष तुम्हाला स्टेबल बिझनेस राहतो. 3 वर्षात नंतर तुम्हाला आर्थिक उत्पन्न हे तुम्हाला शेवट लाईफ टाईम मिळत राहतं. एक साधं गणित म्हणायचं, जर आपल्याला एक काळी उस्मानाबादी शेळी आपण जे मटण मार्केटमध्ये तुम्ही पाहताय, आज तिचं सर वजनाला आपण म्हणतो सर 700 रुपये घेतात. तुम्हालाही मार्केटचा रेट माहिती आहे. साधारण सर आपण एक 40 किलोची शेळी तयार केली आहे तर सर आपल्याला हातातमध्ये 25 आरामात नीट राहतात, 28,000 रुपये राहतात. पण 3,000 आपण खर्च सोडून देऊ किंवा आपल्या मेहनतीचा खर्च, तर 25,000 रुपये सर एका शेळी मागं राहतात. तर अतिशय मी शेतकऱ्यांना सांगण्याचा उद्देश हाच आहे की कष्ट न करता, म्हणजे कष्ट हे राहणारच, पण कमी कष्टात कमी पैशात चांगला जर मोबदला व्यवसाय करायचा असेल तर हे एक शेळी पालन हा एक व्यवसाय आहे. मी चांगल्या लोकांना सांगतो की मी त्या व्यवसायातून उतरलेलो आहे आणि मी माझ्या प्रोफेशनलला धरून असल्यामुळे मला तो पुढं मी हँडओव्हर केलेला आहे. पण मला जे असे शेतकरी भेटतात किंवा जे असे ज्यांची कष्ट करण्याची तयारी आहे, त्यांच्याकडे जमीन आहे. आता तुमचं सर जमिनीचा प्रश्न, तुमच्याकडे जमीन आहे स्वतःची? जमीन आहे स्वतःची. जमिनी स्वतःची आहे. किती एकर आहे? 8 एकर आहे. 8 एकर आहे. चालेल. मग मित्रांनो अशा पद्धतीनं जमीन पण आहे त्यांच्याकडे, तर लागवडीला घेऊ शकतात. एक चारा व्यवस्थापनासाठी थोडा हे सर काडी गवत ना? तर मित्रांनो ह्यांनी काडी गवतचं किती केलेलं क्षेत्रफळ? 20 गुंठ आहे. 20 गुंठ आहे. आणि हे हत्ती गवत किंवा आपण नेपियर म्हणतो, ह्याचं किती? ह्याचं एक खचून एक 10 गुंठ आहे. चालेल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे. आणि हे सर ह्याला किती महिने झालेत टोटल लागवडपासून? त्याला आता लागवडीपासून कमीत कमी एक 15 दिवस झाले. आता 15 दिवस झाले. चालेल. तर मित्रांनो अशा पद्धतीनं मला थोडंसं गवताचा टाईप घेतला आपण.
गाजर गवत म्हटले सर किंवा हत्ती गवत म्हटले, वेगवेगळी नावं असतात वेगवेगळ्या भागामध्ये, कांडी गवत म्हणतो आपण, तर हे पण चालतं. तर अशा पद्धतीनं मित्रांनो सर्व व्यवस्थापन आपल्याकडे जर असेल, जमीन, पाणी आणि चारा व्यवस्थापन असेल तर कुठलाही पशु व्यवसाय करायला हरकत नाही. आणि सर पशुमध्ये धन आहे, चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन केलं म्हणजे आपण त्याचे दूध, तुम्हाला शेळीचे फायदे सांगतो. शेळीच्या पासून कुठले कुठले उत्पन्न घेता येतात म्हणजे तुम्हाला थोडीशी माइंडसेट तयार होईल. सर शेळी हा तसा गरीब प्राणी आहे, म्हणजे कुणाला मारत नाही, कुणाला काही नाही, एक लगाने आपापलं त्याचं तो खातो. आणि तो माणसाळलेला प्राणी आहे, माणसाला मनुष्य प्राणी आहे तो. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दुधापासून आपल्याला वेगवेगळे 5-6 प्रोडक्ट बनवता येतात. त्याच्या कातडीपासून आपण शूज, चप्पल किंवा जे काही कातड्याचे पर्स वगैरे, लेदर, मोबाईलचं कवर, हे सर्व त्या शेळीच्या कातडीपासून बनवलं जातं. शेळीच्या शिंगापासून वेगवेगळे शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. त्यानंतर लेंडी खत तुम्हाला माहिती आहे, आपल्याला शेळीला उत्कृष्ट खत मिळवायचं असेल तर लेंडी खत पण मिळते. तर मला म्हणायचं आहे का, शेळीच्या प्रत्येक अवयवाला महत्त्व आहे. बरोबर आहे. जर तसं विचार केला तर संपूर्ण असे कुठला प्राणी नाही की त्याला सगळ्या ह्याच्याला परिपूर्ण आहे आणि त्याच्यातून आपल्याला फायदा घेता येतोय. शेळी हा एकमेव असा प्राणी आहे की त्याच्यातून सर्व बाबीने, आता तुम्हाला माहिती नसेल तर सांगण्याचा उद्देश आहे की साबणसुद्धा सर शेळीच्या दुधापासून बनतात. कारण मुलायम इतकं असतं, म्हणजे शेळीच्या दुधाला, शेळीच्या दुधापासून बनवणाऱ्या साबणाला पनीर, श्रीखंड आणि आम्रखंड, सर तुम्ही जर याची प्राईस बघितला साधारणतः हे आपल्याला विचार करण्याच्या पलीकडे रेट आहेत मार्केटमध्ये. मग नसतं शेळीपालन आपण करायचंच, त्याच्याबरोबर हे आपण जर व्यवसायाला जर त्याला धरलं आपण तर चांगल्या प्रकारे आपल्याला आर्थिक प्राप्ती होण्याचा चान्स आहे. तर तुम्ही अशी, आता तुमच्याकडे चांगलं चारा व्यवस्थापन आहे, जागा आहे, थोडंसं शेड बांधा, हे शेड तुमचंच आहे, थोडंसं रिन्यू करा आणि शेळीपालन चालू करा. चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुम्हाला चांगला शेतीला खत पण होईल, उत्पन्नाचं स्तोत्र पण चांगलं राहील, तुमचा वेळ जाईल, शारीरिक कष्ट थोडं कमी होईल आणि आर्थिक उत्पन्न तुम्हाला जागेवर. मी व्यवसाय केलेला आहे सर, मला कुठेही मार्केटमध्ये फिरायला जाऊन विकायची गरज आलेली नाही. तुम्हाला जागेवर येऊन घेऊन तुमचा मोबदला देऊन जातात आणि तुम्ही म्हणाल ती प्राईस देऊन जातात. थोडंफार निगोशिएबल होईल, कुठल्याही व्यवसायामध्ये असं नाही की जी वस्तू मागितली ती दिलेली आहे, थोडंफार निगोशिएबल होईल, पण ते हमखास तुम्हाला ती जागेवरून जाते. मग असा कुठलाही व्यवसाय नाही की तुम्हाला येऊन तुमच्या शेडवर देऊन पैसे देऊन निघून जातात. तर हा एकमेव असा व्यवसाय आहे. तर तुम्हाला या चॅनलमार्फत आपण जे युवा वर्ग आहेत, ज्यांना व्यवसायाची संधी शोधत आहेत किंवा चारा व्यवस्थापनाबद्दल जे शेतकऱ्यांना माहिती नाही तर त्यांना पण माहिती होऊ देईल या व्हिडिओमार्फत. आणि जे नवीन युवा वर्ग आहे त्यांना अशा पद्धतीनं थोडंसं माहिती मिळाली तर ते थोडंफार विचार करतील. तर सर तुम्हाला पण आणि एक आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये थोडंफार काय आहे शेळीपालनाविषयी आणि थोडंफार सांगता येईल का काही तुम्हाला तुमच्या मनामध्ये कशा त्या व्यवसायाला धरून काय आहे का? शेळीपालन हे चांगलंच आहे, पण आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे जनावर, म्हैस वगैरे किंवा गाय वगैरे, हां, हे थोडंसं आपल्याला जास्त प्रमाणाचे जास्त आहे. बरोबर. कारण त्याच्यापासून म्हणजे आपल्याला घरामध्ये दूध वापरता येतं आणि रोजच्या रोज आपल्याला डेअरीमध्ये सहकारी संस्थामार्फत पैसे मिळतात, तोही फायद्याचा आहेच. आणि सर म्हणतात की गरिबाची गाय म्हणजे शेळी म्हणतात, ज्यांच्याकडे भांडवल नाही आहे. भांडवल आहे तर आपण जर्सी गाय किंवा हे करू शकतो, पण ज्यांचं अगदीच तोडकं मोडकं भांडवल आहे त्यांना सुरुवात म्हणून एक शेळी पालन करायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा मी एक छोटासा व्हिडिओ आपल्याला माहिती म्हणून घेतलेला आहे. माहिती जी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सरांना पण अभिनंदन, त्यांचे मित्र आहेत, त्यांना पण माहिती दिल्याबद्दल मी माझ्या चॅनलच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.